सर्वांना क्रांतिकारी रामराम। आज आम्ही आलो आहोत टोकाई गडावर। आम्ही इथं झाडे लावण्यासाठी आलेले आहेत। खूप छान प्रकारे पाऊस पडलेला आहे, तरी ही थोडी सुरुवात म्हणून आम्ही 10-1 झाडं घेऊन आलेलो आहोत। 10-1 झाडं घेऊन आलो आहोत आम्ही सह्याद्री देवराई टोकाई गडावर लावण्याकरता। बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे। तर मित्रांनो, हे तुम्ही पाहत आहात, हे सह्याद्री देवराई टोकाई गडावरलं मियावाकी जंगल आहे, जे की मंगेश दळवी भाऊ आणि त्यांची टीम व तसेच खूप छान असे ॲक्टर सयाजी शिंदे यांनी मिळून हे तयार केलं। किती छान प्रकारे हे तुम्ही बघू शकता, किती भारी नियोजन आहे हे तुम्ही पाहू शकता। पाण्याचं वगैरे, पुन्हा आणखी प्राण्यांना पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्यासाठी सुद्धा त्याने तिथं मध्ये सुविधा केलेली आहे। खूप छान प्रकारची अलग अलग प्रकारची झाडे त्यांनी लावलेली आहेत। खूप छान अशी सोय घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही पाहू शकता, हे आवळ्याचं झाड आहे, हे माझ्या पाठीमागं सीताफळ आहे, इकडं फिरंगी चीच आहे, ते फणस आहे। हे बघू शकता अलग अलग प्रकारची झाडं। कसं आहे मित्रांनो, जंगल एक नंबर आहे की नाही। असं जंगल बघितलं ना की तोंडाला पाणी सुटतं, पाणी। याच्यामध्ये सर्व फळे आहेत, याच्यामध्ये वानरं, पूर्ण पक्षी वगैरे मस्त राहत आहेत। आणि याच्यापेक्षा मोठं पुण्य कोणतंच नाही। जर प्राण्यांचा आशीर्वाद भेटला ना, मुख्य प्राण्यांच्या सोबत कधी पण देव असतो, आणि डायरेक्ट मुख्य प्राण्याचा आशीर्वाद म्हणजे देवाचा आशीर्वाद असतो। गो एकीकडे आपण पाहत आहोत की लोक आपल्या फायद्यासाठी झाडं तोड, प्रदूषण कर, खूप काही गोष्टी करत आहेत। पण मंगेश दळवी सरांनी, तुम्ही पाहता या देवराई गडावर किती भारी बनवलं। पहिलं इथं उभं टाकू वाटत नसं, आता इथून जाऊ वाटत नाही। असं झाडांचं नंदनवन त्यांनी तयार केलेलं आहे, सगळ्या टीमला सोबत घेऊन। आणि त्यांना साथ दिलेली आहे उत्कृष्ट अभिनेते आपले सयाजीराव शिंदे सर यांनी पण। त्यांनी किती छान प्रकारे असं तुम्ही पण करा। झाड आहे तर वाढ आहे, बोला झाडाच्या नावानं चांग भलं।